सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून तुम्ही आर्थिक लाभाची अपेक्षा ठेवू शकता. मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणं हे तुमच्यासाठी लाभदायक असून तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कर्ज घेतलं असेल तर ते काही प्रमाणामध्ये तुम्ही नक्कीच फेडू शकणार आहात. कामाच्या ठिकाणी नवीन योजना किंवा प्रोजेक्ट सुरू होण्याचे संकेत आहेत. दिवसभर तुम्ही खूप काम करत आहात, दरम्यान तुम्ही तुमच्या तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करू नका. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. रणनीतीनं पुढे जाणं नेहमी योग्य असेल, पण अतिरेक मग तो कोणत्याही गोष्टीचा असू दे तो वाईट असेल हे लक्षात ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील, परंतु तुम्हाला मेहनत मात्र घ्यावी लागेल. काही सामाजिक कामामध्ये तुमचा सहभाग वाढेल. मकर राशीची एखादी व्यक्ती एखादी प्रस्ताव घेऊन आली तर त्याच्या बोलण्याला तुम्ही लगेचच बळी पडू नका. त्यांचं म्हणणं ऐकून घ्या, सखोल विचार करा किंवा तज्ज्ञांचा सल्ला पुढे घेऊनच मग पाऊल टाका. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून तुमच्या मान सन्मानामध्ये वाढ होणार आहे. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला नशिबाची साथ असून जे काही काम तुम्ही हाती घेणार आहात त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमचं थांबलेलं काम पुन्हा सुरू होईल आणि तुम्ही ते वेळेमध्ये पूर्ण करून दाखवाल. चांगली संधी तुम्हाला मिळाली तर नक्कीच तुम्ही लाभ घ्या. व्यवसायातील योजनेशी संबंधित प्रस्तावाला मंजुरी मिळणार असून योजना पुढे नेण्याचा तुम्ही नक्कीच विचार कराल. चांगल्या गोष्टी घडल्यामुळे मानसिक समाधानामध्ये तुमच्या वाढ होईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी दिवस चांगला असून तुमच्या सुखसोयी वाढतील. विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य आहे. कामाच्या ठिकाणी प्रोजेक्ट तुमचे यशस्वी झाल्यामुळे चांगली रक्कम हाती येईल. हाती घेतलेलं काम तुम्हाला यश देणार असून तुमच्या घरातील वातावरण हे सुख समाधानाचं असेल. तुमच्या घरातील सदस्यांवरती चांगल्या गोष्टींसाठी तुम्ही खर्च करणार आहात. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा शुभ योगाचा आहे. एखादं सरप्राईज मिळण्याची तुम्हाला शक्यता आहे. कामामध्ये उत्साह असून प्रोजेक्ट तुमचे वेगानं पुढे जातील. काही कर्ज तुम्ही घेतलं असेल तर ते कमी होईल. नोकरीमध्ये तुमच्या जबाबदारी वाढणार आहे, तेव्हा तुम्ही सावध राहा. जोडीदाराची साथ तुम्हाला प्रत्येक कामात असल्यामुळे तुमचं काम वेळेत पूर्ण होईल. संध्याकाळी आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होणार असून तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा जास्त मेहनतीचा आहे. तुमचे प्रोजेक्ट काही कारणानं थांबले असतील तर ते सुरू होतील. तुमची आर्थिक स्थिती हळूहळू चांगली होईल. कामाच्या ठिकाणी सहकारी तुम्हाला मदत करतील. घरात काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते, जे ज्येष्ठ व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे कमी होतील. कोणताही निर्णय घेत असताना मन आणि बुद्धी यामध्ये तुम्ही समतोल साधावा. क्रिएटिव्ह कामाची तुम्हाला संधी मिळणार असून काहीतरी नवीन नक्कीच तुमच्या समोर येईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात तूळ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून व्यवसायातील त्रिकोणी भागीदारी किंवा संबंधांमधून तुम्हाला लाभाचे योग आहेत. तुमचा ताणतणाव थोडासा वाढेल, म्हणून ध्यानधारणा किंवा योग करा. नोकरीमध्ये तुम्ही फोकस वाढवा
म्हणजे मग तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. गोंधळ आणि संभ्रमापासून तुम्ही दूर राहा. त्यासाठी घर आणि ऑफिसमध्ये तुम्ही समतोल ठेवा. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढे रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी पंचम स्थानात शनी तर चतुर्थ स्थानामध्ये केतू आहे. जेव्हा अशी ग्रहस्थिती असते तेव्हा द्विग्रही योग तयार होतो आणि त्याचा संमिश्र परिणाम तुम्हाला पाहायला मिळतो. कामाच्या ठिकाणी किंवा घरामध्ये तुम्हाला अडचणी येतील, परंतु धैर्यानं तुम्ही संकटाचा सामना कराल. कठोर मेहनत, प्रामाणिकपणा, संयम हे तुमच्या यशाची सूत्र राहतील. तुमच्या घरामध्ये वातावरण ठीक असून घरातील कामं देखील तुम्ही वेळेनुसार मार्गी लावाल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीनं आर्थिक स्थितीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सकारात्मक पद्धतीनं काम करून तुमची मिळकत वाढवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. इतरांना तुम्हाला मदत करावी लागेल ही गोष्ट चांगली आहे, परंतु असं करत असताना स्वतःच्या जबाबदाऱ्या विसरणं हे योग्य नाही. काही वेळा इतरांना मदत करताना तुमचा वेळ जास्त खर्च होतोय ते पहा. वेळेनुसार तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन करा. तुम्ही सगळ्यांच्या सगळ्या मागण्या एकाच वेळी पूर्ण करू शकत नाही हे सुद्धा समजून घ्या. तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न येतील किंवा चढउतार येतील, त्यावर नियंत्रण ठेवा. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे, कारण तुमच्या राशीपासून तृतीय स्थानामध्ये मीन राशीत शनी संचार करतोय. जेव्हा अशी ग्रहस्थिती असते तेव्हा तुम्ही बदराच्या एका नवीन टप्प्यावर उभे असता. विरोधकांनी कितीही त्रास दिला तरी तुम्ही हुशारी आणि मेहनतीने त्यावर मात कराल. लक्षात ठेवा, रात्र कितीही गडद असू दे, सूर्योदय होतोच. तुमच्या जीवनाची उज्ज्वल पहाट देखील अशीच लवकर होणार आहे. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीला आज सावध राहावं लागेल. तुमच्या राशीचा स्वामी हा शनी द्वितीय स्थानात आहे, तेव्हा वैयक्तिक नात्यांमध्ये जास्त भावनिक तुम्ही व्हाल. कामाच्या ठिकाणी काही बदल आहेत, त्याचा सामना तुम्ही हुशारीने करा आणि धैर्यानं करा. जे काही अनुभव तुम्हाला येतील, भले मग ते चांगले असोत किंवा वाईट, त्यातून शिका. तुमच्या मनाचा आवाज ऐका. रडत बसून काही होणार नाही. स्वतःची मदत तुम्ही स्वतःच करा. तुम्ही ठरवा कसं वागायचं, कारण बोलणारे सगळ्या परिस्थितीतच तुम्हाला बोलत असतात. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी चंद्र धनु राशीमध्ये भ्रमण करत असून चंद्र तुमच्या राशीपासून एकादश स्थानात आहे. तुम्ही काही अपेक्षा केल्या होत्या, मग त्या कामाच्या ठिकाणी असो किंवा घरात, पूर्ण होणार नाहीत. नातेसंबंधांमध्ये वादाची ठिणगी पडेल, परंतु त्याचा भडका होऊ देऊ नका. निराशा किंवा ताणतणाव वाढेल, परंतु संयमानं वागा. स्वतःवरती विश्वास ठेवून मार्गक्रमण केलं तर ध्येय साध्य होईल. प्रवासाचा योग असेल आणि प्रवासामध्ये तुम्ही सावध राहा. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.